नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अंबादास दानवेंनी केलेल्या एका ट्विट नंतर चांगलंच राजकारण पेटलंय। अंबादास दानवे यांनी एका व्यक्तीचा पैशांच्या बंडल सोबतचा एक व्हिडिओ ट्विट केला आणि या दरम्यान त्यांनी ट्विटमध्ये काही सवाल सुद्धा केलेत। पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आहे। अंबादास दानवेंनी ज्या पद्धतीने व्हिडिओवरती ट्विट केलेत किंवा प्रसिद्ध केलेत ते मॉक करून केले असं आपण बघायला मिळते सगळं तिथे। जर सत्यता असेल तर मी सांगितलं की बाबा मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। मॉक केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी। रायगडच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली चुकीची माहिती पण अंबादास दानवेंना पुरवली। तटकरेंशी माझं बोलणं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंच्या एका ट्विटनं खळबळ उडाली आहे। अंबादास दानवेंनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केलाय। पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला। दरम्यान दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओ नंतर नोटांसोबत बसलेली व्यक्ती नेमकी कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये 3 दृश्य पाहायला मिळतात। पहिल्या व्हिडिओत एक व्यक्ती नोटांचं बंडल ठेवताना दिसते आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तीच व्यक्ती नोटांचं बंडल दाखवते आहे आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कॉल सुरू असल्याचं दिसतंय। या व्हिडिओ नंतर आमदार महेंद्र दळवींनी स्पष्टीकरण दिलंय। ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा त्यांनी केला। व्हिडिओ खरा असल्यास राजीनामा देणार असल्याचं दळवी यांनी म्हटलं, तर दळवींच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंनी देखील एक आव्हान दिलंय। अंबादास दानवेंनी ज्या पद्धतीने व्हिडिओवरती ट्विट केलेत किंवा प्रसिद्ध केलेत ते मॉक करून केले असं आपण बघायला मिळते सगळं तिथे। जर सत्यता असेल तर मी सांगितलं की बाबा मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। पण एखाद्याची अशी बदनामी करणं किंवा माझ्या पक्षाची बदनामी करणं हे उबाटा गटाचं कामच आहे। पण त्याच्यामागे मला असं वाटतं नक्की की रायगडच्या आत्ता झालेल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झालेत वरिष्ठ नेत्यांवरती, त्याच्यातला एक भाग म्हणून दिलेली सुपारी असावी असं मला नक्की वाटतं। मॉक केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्पृहपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईन। या प्रकरणात आता थेट सुनील तटकरेंची एंट्री झाली आहे। महेंद्र दळवींनी सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत। तटकरेंनीच दानवेपर्यंत ही माहिती पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला। दळवींनी केलेल्या आरोपांना अंबादास दानवे यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। त्या अनुषंगाने केलेले षडयंत्र असावं असं मला नक्की वाटतं आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की रायगडच्या वरिष्ठ नेत्यांनी या संदर्भातली चुकीची माहिती पण अंबादास दानवेंना पुरवली आणि हे षडयंत्र तयार करून पक्षाला आणि आम्हाला बदनाम करण्याचं एक कटकारस्थान केलं असं नक्की वाटतं। तटकरेंशी माझं बोलणं नाही। व्हिडिओ माझ्याकडे काही कोणाकडून मी काय तो सोर्स सांगण्याची आवश्यकता नाही। पण मला असं वाटतं जी गोष्ट आहे तिचा खुलासा करावा। तटकरेंकडून आला राजीनामा देणं हे सोडून द्या ना तुम्ही। तुमचं आहे का नाही तेवढं सांगा, नसेल तर पोलिसात तक्रार करा, पोलिसांना चौकशी करू द्या। अत्यंत बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत। माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला। वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही, मला कधी माहिती नाही। आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे। असला विचार माझ्या आयुष्यमानामध्ये कधी स्पर्श करून गेला नाही। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी देखील सुनील तटकरेंवरच आरोप केले आहेत। अंबादास दानवे आणि सुनील तटकरेंनी हे काम केल्याचा आरोप त्यांनी केला, मात्र त्यांचेच सहकारी असलेल्या भाजपनं मात्र थोरवेंचा आरोप फेटाळून लावला। जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे,
आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात आहे हे त्यांनी बोलण्याने मी त्याला इंडोर्स करणं मला वाटते योग्य ठरणार नाहीये. यथावकाश याच्यावर खरं काय ते बाहेर येईल. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर विरोधकांनी सरकारवरच हल्लाबोल केला. पैशांच्या व्हिडिओचा धागा पकडत आदित्य ठाकरे आणि विजय वडेट्टीवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलं. सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत, तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. पण या आधी देखील अशाच व्हिडिओ कोकणामध्ये बघितलेले होते. आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दानवेंच्या व्हिडिओ बॉम्ब नंतर प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली जाते आहे. त्यामुळे व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती नेमका कोण आहे हे चौकशीनंतरच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.